झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील यांची काल तब्बल 11 तास कसून चौकशी झाली आहे आणि आतापर्यंत 40 मुद्द्यांवर दिग्विजय यांची चौकशी करण्यात आली आहे आणि आज पुन्हा एकदा दिग्विजय पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। या पुण्यातल्या या महत्त्वाच्या घडामोडीवर आपलं लक्ष आहे। दिग्विजय पाटील आज चौकशीसाठी पुन्हा एकदा सामोरे जात आहेत का? चौकशीसाठी त्यांना आज बोलावण्याची शक्यता व्यक्त करण्यात होती। कालही 11 तास कसून चौकशी झाली आहे। 40 मुद्द्यांवर दिग्विजय यांची चौकशी झालेली आहे। ते झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातले हे जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे आणि यामधली आरोपी शीतल तेजवानींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तिनं दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 22 डिसेंबरला सुनावणी होणार आहे। बावधन पोलिसांकडून ट्रान्सफर वॉरंटची प्रक्रिया राबवून तेजवानीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आज जेलमधूनच तिला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। दरम्यान पार्थ पवारांच्या अटकेवरून सचिन सावंतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। आता न्यायालय विचारते यांचं नाव का नाही, त्यामुळे मला असं वाटतं की यांनी नीतिमत्ता सगळं सोडून कमरेचं सगळं वस्त्र काढून डोक्याला बांधलेलं आहे आणि लज्जाहीनतेचा कळस चाललेला आहे। कुठेतरी थोडीतरी चाड असण्याची आवश्यकता आहे। आपण ह्या ठिकाणी त्या पदावर बसलेलं जनतेनं तुम्हाला बसवलेलं आहे। जरी तुम्ही अनितीच्या मार्गाने सरकार स्थापन केलं असेल तरी देखील त्या पदावर बसलेलं आहे। त्या पदाची गरिमा असते, प्रतिष्ठा असते आणि त्याच्यावरती जबाबदारी देखील असते। ते जबाबदारी वगैरे सगळ्या गुंडाळून ठेवलेल्या आहे असं दिसतंय या सरकारनं। निश्चितपणे मुख्यमंत्री साहेबांकडनं या संदर्भामध्ये उत्तराची अपेक्षा आहे की न्यायालयाला तरी उत्तर द्या। आम्हाला विरोधी पक्षांना देत नाही, न्यायालय म्हणते त्याला तरी उत्तर द्या।